नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण स्वामींच्या चरित्र सारामृत पोथीची पारायण सेवा आपण सर्वजण अनेकदा करत असतो. पोथी वाचन करत असताना आपल्या मनाला प्रसन्न व आनंदी वाटते. स्वामींचं चरित्र सारामृत 21 अध्यायाची ही पोथी आपण जेव्हा वाचतो तेव्हा वाचत असताना आपल्याला एक मनाला प्रसन्नतेची व समाधानाची अशी ही पावती मिळत असते. आपण दररोज पोथी वाचत असताना काही वेळेला अडचणी आल्या तर वाचन करायचे राहून जाते आणि मग मनाला चुटपुट लागते, वाईट वाटते. कारण आपण आज स्वामींची पोथी वाचली नाही, आपल्याला वेळ देता आला नाही म्हणून खूपच मन उदास होतं. कारण आपण दररोज वाचतो, आपण हा संकल्प दररोज जणू काही वाचण्याचा सोडलेला असतो आणि काही वेळेला अशी अडचण येते अनपेक्षित की आपल्याला ती पोथी वाचणंसुद्धा, तेवढा अर्धा पाऊण तास काढणंसुद्धा काही वेळेला अशक्य होतं. मग जर वाचन करायचं राहिलं की आपण नाराज होतो. अशावेळी नाराज न होता खालील प्रभावी उपाय करावा. कोणता आहे तो उपाय बघूया आपण. स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय जर आपण ह्या पद्धतीने वाचले किंवा पठण केले तर स्वामी चरित्र सारामृत तुम्ही पठण केल्याचं तुम्हाला मनाला पटेल. कशा पद्धतीने करायचं? 21 अध्याय जे आहेत ते आपण लघु 21 अध्यायसार या पद्धतीने जर वाचले तर कसं पठण करावं? अतिशय सोप्या पद्धतीने प्रत्येक अध्यायाचे सार जे आहे ते आपण वाचायचं आहे. ते अध्यायसार आपण आता जर त्याप्रमाणे बघून वाचलं तर वेळ किती लागतो? फक्त 5 मिनिट. मग 5 मिनिट आपण कुठेही, केव्हाही आणि कसेही काढू शकतो. तर हे पठण कसं करावं, काय करावं हे मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. प्रत्येक अध्यायाचं कसं सार आपण काढायचं आहे आणि ते कसं वाचायचं आहे ते आता आपण बघूया. आणि वाचायला फक्त वेळ किती लागतो? तर फक्त 5 मिनिट. जर तुम्हाला आवडलं नाही तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर अवश्य करा. तर असं हे लघु सार, चरित्रसार कसं वाचायचं ते मी तुम्हाला सांगते. श्री स्वामी चरित्रसार. प्रथमाध्यायी देवतास्तवन स्वामी चरित्रास आधार कोण. जेव्हा प्रथम अध्याय जेव्हा आपण पाहतो तर त्यातलं सार काय आहे? तर हे आहे, प्रथमाध्यायी देवतास्तवन स्वामी चरित्रास आधार कोण. द्वितीयाध्यायी श्री गुरु आले कर्दळीवनातुनी स्वामी रूपे भूवरी प्रगट झाले. द्वितीय अध्यायात सांगितलं आहे की श्री गुरुच जणू काही आले कर्दळीवनातून आणि स्वामींच्या रूपात ते आपल्या या भूवरी प्रगट झाले. तृतीय अध्यायी भक्तजना तारावया अक्कलकोटी प्रवेशला. स्वामी तृतीय अध्यायात आपल्या भक्तजनांना तारावयासाठीच जणू काही अक्कलकोटी त्यांनी प्रवेश केला. चौथ्या माजी आले 2 संन्यासी खल करावया स्वामींचा छळ. आणि चौथ्या अध्यायात सांगितलं आहे की 2 संन्यासी स्वामींची परीक्षा पाहिला आणि स्वामींचा छळ करायला जणू काही तिथे आलेले होते. असा हा चौथ्या अध्यायामधला सार आपण बघत आहोत. 3 आणि 4 असे हे अध्यायाचे सार आपण इथे बघितलेले आहे. स्वामींची जी काही कृपा आहे भक्तजनांवर ती इथे दिसून येते. 5व्यात मल्हारराव राजा बडोद्यासी. 5वा जो अध्याय आहे त्या 5व्या अध्यायात मल्हारराव राजा बडोद्यासी स्वामींसी न्यावया पाठविले कारभार्यासी. 5व्या अध्यायात मल्हाररावांना स्वामींनी आपल्या बडोद्याच्या गावात यावं असं वाटलं म्हणून त्यांनी कारभार्याला तिथं पाठवलं. 6व्या अध्यायात यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार. जे यशवंतराव सरदार होते त्यांना खूप असा
भयंकर रोग झालेला होता आणि तो रोग त्यांनी घालवला. 7व्या अध्यायी विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी. एक विष्णुबुवा ब्रह्मचारी होते, त्यांची स्वामी चरणावर आपोआप निष्ठा बसली, भक्ती झाली. 8व्या माझी शंकर नामे एक गृहस्थ होता, ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त. 8व्या अध्यायात शंकरराव जे एक गृहस्थ होते, त्यांना ब्रह्मसंबंधाने ग्रस्त केलेलं होतं. त्यांचं दुःख स्वामींनी त्याला त्या दुःखातून मुक्त केलं. 9व्या अध्यायी खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ, 9व्यात ते केले वर्णन. 9व्या अध्यायात त्या शंकररावांची व्याधी बरी झाली म्हणून त्यांनी खूप धन असं खर्च केलं आणि एक सुंदर मठ असा बांधला. 10माध्यायात चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले, ते ऐकता पुनीत होती सत्यची. आणि 10व्या अध्यायात चिदंबर दीक्षित जे होते त्यांचं ते वृत्त सगळं सांगितलेलं आहे. ते ऐकून आपल्याला, ते सत्य ऐकून आपल्याला पुनीत झाल्यासारखं होतं, आनंदी होतो आपण आणि आपल्या मनात प्रसन्नतेची भावना प्रगट होत असते. असे ही स्वामींची जी 10 अध्यायातले 10 ओळी आपण लघुचरित्रात घेतलेले आहे. 11वा 12वा व 13वा अध्यायी बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. आता 11, 12 आणि 13 ह्या तिन्ही अध्यायातून बाळाप्पाचा जो इतिहास होता तो त्यामध्ये सांगितलेला आहे, त्यामध्ये निरूपलेला आहे. 14व्या अध्यायी भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. भक्तिमार्ग कसा असावा त्याचं व्यवस्थित वर्णन 14व्या अध्यायात झालेलं आहे आणि ते आपण वाचलं की भक्तिमार्गाचं आपल्याला ज्ञान होतं. भक्तिमार्ग कसा करावा, काय करावा हे 14व्या अध्यायातून आपल्याला कळतं, कारण तो भक्तिमार्गाचं निरूपण त्या अध्यायात केलेलं आहे. कसं वागावं, काय वागावं ते त्यात सांगितलं आहे. 15व्यात वर्णिली गोड कथा बहुत, बसाप्पा तेली सद्भक्त कैसा झाला भाग्यवंत. 15वा जो अध्याय आहे त्यात अतिशय गोड कथा सांगितली आहे की बसाप्पा तेली नावाचा जो सद्भक्त होता तो भाग्यवंत कसा झाला, ते 15व्या अध्यायात सांगितलं आहे. 16 व 17 अध्यायी हरिभाऊ मराठे कैसे झाले भाग्यवंत, वृत्त त्यांचे वर्णिले. आणि 16 आणि 17व्या अध्यायात जे हरिभाऊ मराठे व त्यांचे 2 मित्र कसे भाग्यवंत झाले आणि त्याचं ते जो वृत्त आहे ते या 16व्या आणि 17व्या अध्यायात आपल्याला बघायला मिळतं स्वामींच्या चरित्रसारात. त्याच्या या लघुचरित्र कथासारमध्ये आपण ते बघत आहोत. 16 आणि 17व्या अध्यायी हरिभाऊ मराठे कैसे झाले भाग्यवंत. 18व्या अध्यायी स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी जडला भजन छंदू, ते दादाबुवा प्रसिद्ध थोर. 18व्या अध्यायात स्वामी सुतांचा जो लहान भाऊ होता त्याला भजनाचा छंद कसा जडला आणि त्याचं पुढे प्रसिद्धी दादाबुवा या नावाने कशी झाली ते 18व्या अध्यायात सांगितलं आहे. 19व्या अध्यायी वासुदेव फडके व तात्यांचे वृत्त सारांश रूपे वर्णिले. 19व्या अध्यायात वासुदेव फडके आणि जे तात्या होते त्यांचं वृत्त जे होतं ते सारांश रूपाने 19व्या अध्यायात आपल्याला कथन केलेले आहे. आणि ते वाचत असताना आपल्याला वासुदेव फडके जे क्रांतिकारक होते त्यांचं ते सगळं आपल्याला देशासाठी लढणं तिथे दिसतं. 20व्या अध्यायी एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. 20व्या अध्यायात एक अगदी गरीब असा निर्धन गृहस्थ, त्याला कसं त्याचं भाग्य फळफळून आलं, त्याला कसे पैसे मिळाले हे 20व्या अध्यायात सांगितले. आणि 21व्या अध्यायी स्वामी समाधीस्थ झाले आणि 21व्या अध्यायात असं सांगितलं की स्वामींनी समाधी घेतली. असे ग्रंथ प्रयोजनी पूर्ण केले स्वामी चरित्र. असं हे जे ग्रंथ म्हणून आपण त्याचं प्रयोजन होतं ते स्वामी चरित्र म्हणून आपण पूर्ण केलेलं आहे. आणि असे हे 21 अध्यायाचं लघुचरित्र, स्वामींचं लघुचरित्र आपण येथे बघितलेलं आहे.
हे जर 21 अध्याय तुम्ही वाचू शकले नाही तर ह्या ज्या 21 ओळी आहे हे जरी वाचलं तर असं हे चरित्र जो भावे वाचिल त्यास काय मिळेल? त्यासी अपार आयुरारोग्य संपत्ती संतती प्राप्त होय आणि भवसागर तरेल अंती मिळे मोक्ष तयासी. आणि त्याला हा जो भवसागर आपला जो आहे याच्यातून तो तरून जाईल आणि शेवट आपण कशासाठी सगळं करत असतो तर या मोक्षासाठी सगळं करत असतो. तो मोक्षसुद्धा त्या व्यक्तीला मिळेल. तुम्ही हे दररोज 5 मिनटं वाचलं आणि तुम्हाला मोठं चरित्र वाचायला वेळ मिळाला नाही तर तुम्ही हे चरित्र वाचून आपली स्वामींवरील भक्ती तुम्ही करू शकता आणि तुमच्या मनाला समाधान राहील की जरी मी मोठं चरित्र वाचलं नाही स्वामींचं, मला आज वेळ मिळाला नाही तर मी हे 5 मिनटाचं का होईना पण मी हे चरित्र वाचलं. असं हे चरित्र तुम्ही केव्हाही वाचू शकाल व त्यामुळे तुम्हाला स्वामी सेवा घडत जाईल. तुम्हाला हे आवडलं का लघुचरित्र? जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझं जे चॅनल आहे स्नेहा टी नावाचं त्याला सबस्क्राईब अवश्य करा. हे लघुचरित्र मी स्वतःच स्वामींच्या मोठ्या चरित्र पुस्तकातूनच चरित्र सार जे आहे स्वामींचं सारामृत त्यामधूनच हे 21 अध्यायाच्या या एक ओळी घेतलेल्या आहेत आणि त्यावरून हे मी लघु स्वामी चरित्र तुमच्यापर्यंत आणलेलं आहे. तुम्हाला ते कसं वाटलं, काय वाटलं तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब पण करा. जर तुम्हाला खरंच आवडलं असेल तर कॉमेंट्सही करा आणि तुम्ही हे असं केल्याने मलासुद्धा खूप छान वाटतं.